नेक्स्ट मेथड बघा. सोल्युशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. त्यांनी ज्या मेथडनं प्रॉब्लेम सोडवायला सांगतील त्याच मेथडनं सोडवायचा. जर वेगळ्या मेथडनं सोडवला मार्क मिळणार नाहीत. 2 ते 3 मेथड्स याच्यामध्ये आहेत, पण डायरेक्ट आपण याचा प्रॅक्टिस सेटच घेणार आहे. काय विशेष काही नाही आहे, जास्त किरकोळ एक मेथड आहे, थोडी बघायचं आहे. क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. आणि त्याच्यातलं हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहून टाकतो इथं. आता इथं पहिल्यांदा बघायचं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे किंवा नाही. जर तो नसेल तर तो 1 करून घ्यायचा आणि मगच पुढची प्रोसेस करायची. लक्षात ठेवा ती सूचना. आता ह्या पहिल्या 2 टर्म्स तुम्हाला घ्यायच्या आहेत. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के लिहायचं इकडं आणि इकडच्या बाजूला लिहायचं एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग मला हा पूर्ण वर्ग करून घ्यायचा इथं. त्याच्यासाठी बघा पुढे काय काय करायचं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के हे उजव्या बाजूचा वर्ग पूर्ण सोडवा. एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आता हे कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की 2ax आणि x हे इक्वल आहेत. 2ax इक्वल टू एक्स आणि k च्या ठिकाणी काय आहे ए स्क्वेअर. के इक्वल टू ए स्क्वेअर येते. आता याच्यामध्ये हे x ला x कॅन्सल होईल, म्हणजे ते काय येणार 2a इक्वल टू 1 येणार. याच्यावरून a इक्वल टू किती येते. a इक्वल टू येते 1/2. हे a इक्वल टू 1/2 इकडं वापरा या इक्वेशन मध्ये. k इक्वल टू 1/2 चा स्क्वेअर, therefore k इक्वल टू 1/4 हे असेल. आता ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली महत्वाची. तर ही व्हॅल्यू घेऊन इक्वेशन 1 मध्ये जायचं. फ्रॉम इक्वेशन 1 मग हे इक्वेशन असं आहे पूर्ण एवढं. याच्यामध्ये बदल कसा करायचा आहे बघा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 हे 1/4 जे मिळालेलं होतं ते प्लस केलं. लगेच त्याला मायनस पण करा, म्हणजे हे एक्स्ट्रा घेतलं आणि कॅन्सल केलं. आणि त्याच्या पुढे कोण आहे -20. ते तसंच ठेवून टाका. असं. मग हे इक्वेशन बघा आणि हे इक्वेशन बघा सेमच आहे. फक्त मी एक्स्ट्रा प्लस 1/4 घेतलं होतं, ते लगेच मी पुढं मायनस केलेलं आहे. आता हा जो पहिला ब्रॅकेट आहे याला मी एकत्र ठेवतो. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 हा पूर्ण वर्ग तयार केलेला आहे आपण. आणि आता या पुढच्या दोघांच्यातून मायनस कॉमन घ्या. 1/4 प्लस 20 this is equal to 0. Therefore x plus 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 गुणिले 20 ते 80 अधिक 1 81/4 this is equal to 0. Therefore x plus 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर त्यानंतर मायनस हा पूर्ण वर्ग आहे बघा. कोणाचा स्क्वेअर आहे तेवढं फक्त बघा. 9/2 त्याचा स्क्वेअर आहे हा, हे असेल. आता हे तयार झालं तुमचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर त्याचे फॅक्टर्स काय लिहितो आपण. ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तेच इथं करायचं आता. देअरफॉर हे ए आहे प्लस बी इंटू ए मायनस बी दिस इज इक्वल टू 0 हे असेल. त्यांची किरकोळ बेरीज छेद समान, अंशांची डायरेक्ट बेरीज वजाबाकी शक्य आहे. इथे किती येणार. एक्स प्लस 1 प्लस 9 येणार 10
डिव्हायडेड बाय 2. इथं सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स 1 मायनस 9 हे होणार -8 हे असेल. 2 न डिव्हाइड करून घ्या, इकडे पण 2 न डिव्हाइड होते, करून घ्या. देअरफोर आता हे सेपरेट करा. आता तुमच्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये हे आलेलं आहे. Therefore, x equal to -5 or x equal to 4. Therefore, -5 and 4 are the roots of given quadratic equation. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. x square plus 2x minus 5 is equal to 0. आता याच्यामध्ये परत एकदा तीच ऍडजस्टमेंट करायची आहे. याला इक्वेशन नंबर 1 लिहितो. x square plus 2x plus k is equal to x plus a ब्रॅकेटचा स्क्वेअर. पाहिजे असेल इथं तुम्ही असं लिहिलं तरी चालते, कन्सिडर किंवा ॲज्युम दॅट. आता हे सोडवा, फक्त उजवी बाजू सोडवायची आहे, डावी बाजू आहे तशीच ठेवायची आहे. काय करणार याच्यात एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. याच्यावरून बघा ही टर्म आणि ही टर्म इक्वेट होणार. 2x इज इक्वल टू 2ax आणि k इक्वल टू ए स्क्वेअर हे असेल. इथे x ला x कॅन्सल होईल, मग 2 ला 2 पण कॅन्सल होईल, म्हणजेच a इक्वल टू 1 येणार अँड k इक्वल टू 1 चा स्क्वेअर तो 1च येणार. बघा कळते का? ए आणि के हे या पद्धतीने मिळवायचं आहे. आता परत ही के ची व्हॅल्यू घेऊन, के ची व्हॅल्यू महत्वाची आपल्याला, के इक्वल टू 1 ही व्हॅल्यू घेऊन परत इक्वेशन 1 मध्ये यायचं. Therefore, from 1 x square plus 2x हे प्लस 1 इथं घ्यायचं, लगेच -1 आणि मग ही पुढची व्हॅल्यू लिहायची. दिस इज इक्वल टू 0 हे असेल. त्यामुळे हे ऍडजस्टमेंट काय आहेत त्या प्रॉपरली समजून घ्या. एक्झाम्पल बदलत राहणार, त्या पद्धतीने आपल्याला बदल करता आला पाहिजे. ह्या पहिल्या 3 टर्मना एकत्र घेतोय, तो पूर्ण वर्ग आता तयार झालेला आहे. म्हणून मेथडचं नाव आहे बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. उगीच काय पण नावं देत नाहीत त्यांनी, काहीतरी प्रोसिजर आहे ती लक्षात घ्या. याच्यातून मायनस साइन कॉमन घेतले, दोन्ही पण प्लस होतील. आता हा कुणाचा वर्ग आहे बघा, पहिल्या पदाचं वर्गमूळ, मधल्या पदाचं चिन्ह, शेवटच्या पदाचं वर्गमूळ स्क्वेअर रूट, ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1 प्लस 5 6. आता 6 कुणाचा स्क्वेअर आहे? मग 6 फक्त आणि फक्त रूट 6 चा स्क्वेअर आहे. त्यामुळे हे असं पण घ्यावं लागेल, अशा पण टर्म्स येतील पुढं. आता हे झालं तुमचं परत एकदा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग याचे फॅक्टर्स मग इथं पाहिजे असलं तर एकदम बाजूला फॉर्म्युला लिहून ठेवा, इथं मध्ये लिहितोय. हा फॉर्म्युला वापरायचा याच्यात. देअरफॉर x प्लस 1 प्लस रूट 6 इंटू x प्लस 1 मायनस रूट 6 दिस इज इक्वल टू 0. मग दोन टर्म सेपरेट करा. x प्लस 1 प्लस रूट 6 इक्वल टू 0 और
x plus 1 minus root 6 equal to 0. Therefore, x equal to minus 1 minus root 6 or x equal to minus 1 plus root 6. म्हणजे रूट्स तेवढे फक्त रूट्सच एक वाक्य तेवढं लिहून टाका. Therefore, minus 1 minus root 6 and minus 1 plus root 6 are the roots of given quadratic इक्वेशन. या पद्धतीने हे पूर्ण होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. थोडं चेंज केलंय, व्हेरिएबल एक बदललेलं आहे आणि कॉन्स्टंट टर्म उजवीकडे ठेवू. ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने त्याला करून घेऊ कन्वर्ट. -3 अलीकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर +3 होईल इक्वल टू 0. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नाउ कन्सिडर, आपण कसं घेतो याच्यामध्ये m² मायनस 5m पहिल्या 2 टर्म घ्यायच्या, त्याच्यामध्ये प्लस k लिहायचं आणि उजव्या बाजूला काय येणार मग m प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असं येणार. ही जी टर्म आहे ती इक्वल टू a या पद्धतीने तुम्ही कन्सिडर करायचे. देअरफॉर आता हे सोडवून घेऊ. m² मायनस 5m प्लस k दिस इज इक्वल टू m² प्लस 2am प्लस a² हे असेल. आता कम्पेअर करा. -5m इक्वल टू 2am येणार आणि k इक्वल टू a² येणार. याच्यामध्ये बघा m ला m कॅन्सल होईल, मग याच्यावरून a ची व्हॅल्यू पाहिजे मला. a इक्वल टू येणार 2 इकडे डिव्हाइड करून घ्या -5/2. मग ही व्हॅल्यू इकडे वापरा. देअरफॉर k इक्वल टू -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे तिथं. मग हे काय होणार बघा, k इक्वल टू याचा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस होणार 25/4 ही टर्म तयार होणार. आता हे k या पहिल्या इक्वेशन मध्ये ऍडजस्ट करायचं आहे. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 पहिल्या इक्वेशन मध्ये m² मायनस 5m ही लास्ट टर्म आहे. पहिल्यांदा प्लस करा, लगेच पुढे मायनस पण करून घ्या, +3 दिस इज इक्वल टू 0. आता पहिल्या 3 टर्म्सना एकत्र घ्या. मी एकत्र घेतोय आणि या दोघांच्यातून मायनस साइन कॉमन घ्या. या दोघांच्यातून मायनस साइन कॉमन घेतलं तुम्ही, 25/4 -3 हे असं येईल. पहिला जो ब्रॅकेट आहे तो पूर्ण वर्ग आहे. m पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट, मिडल टर्मचं साइन, लास्टच्या टर्मचं स्क्वेअर रूट, ते येणार आहे 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस इथे किती होईल बघा, हे 25 वजा 4 त्रिक 12 होणार इथं असेल. मायनस 25 वजा 12 येणार 13/4 असेल.
Therefore, m minus 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस √13 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. हे परत एकदा आलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. m minus 5/2 प्लस √13/2 हे असेल पहिल्या ब्रॅकेटमध्ये. हे झालं ए प्लस बी. दुसरा आहे आता ए मायनस बी दिस इज इक्वल टू 0 हे असेल. आता हे दोन टर्म्स सेपरेट करून घ्या. आणि याच्यामध्ये आता बाकीचं काही सिम्प्लिफिकेशन करता येण्यासारखं तर काही नाहीये. आणि इथं परत प्लस मायनसचा गोंधळ होण्यापेक्षा एकदा यम सेपरेट काढा, मग तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या. म्हणून मग मी इथं काय करतोय, ही टर्म आहे अशीच लिहितोय. दिस इज इक्वल टू 0 और दिस इज इक्वल टू 0. मग याच्यावरून यम ची व्हॅल्यू काय येईल बघा. यम इक्वल टू, आता हे पलीकडे पाठवा, प्लस आहे ते मायनस होईल, मायनस आहे ते प्लस होणार. तर दोन्ही टर्म मायनस आहेत, मग ह्या दोन्ही पण प्लस होतील असे. आता दोघांचाही छेद समान आहे, अंशांची डायरेक्ट बेरीज आणि वजाबाकी. असेल. ह्या तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळतील. शेवटी तेवढं वाक्य नेहमीप्रमाणे लिहून टाका. Therefore, 5 minus √13 divided by 2 and 5 plus √13 divided by 2 are the roots of given quadratic इक्वेशन. या पद्धतीने हे पूर्ण होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 9y² minus 12y plus 2 दिस इज इक्वल टू 0. आता इथं स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आहे 9. पहिल्यांदा याला 9 न डिव्हाइड करून घ्यायचं. स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 पाहिजे एवढं लक्षात ठेवा. डिव्हाइडिंग बाय 9, 9 न जर याला डिव्हाइड केलं तर इथं y² येणार मायनस 12/9y प्लस 2/9 इक्वल टू 0. तर इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन शक्य आहे, तेवढं करून घ्या. 3 न भाग लागतो याला. Therefore y² मायनस 3 चौक 12 3 त्रिक 9 हे असेल. आणि हे तुमचं इक्वेशन नंबर 1 असेल. आता याच्यामध्ये मी टर्म ऍडजस्ट करणार आहे. नाउ कन्सिडर y² मायनस 4/3y प्लस k दिस इज इक्वल टू x प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर. सॉरी, x आता y घ्यावं लागेल इकडे. y प्लस a ब्रॅकेटचा स्क्वेअर. Therefore y² मायनस 4/3y प्लस k
इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 2ay प्लस ए स्क्वेअर हे असेल. आता याच्यामधल्या टर्म्स बघा इक्वेट करून काय काय तयार होते. 2ay आणि हे टर्म हे इक्वेट होणार आणि k इक्वल टू ए स्क्वेअर येणार. म्हणजेच 2ay इज इक्वल टू -4/3y अँड k इक्वल टू ए स्क्वेअर. याच्यातलं y ला y कॅन्सल होईल. a इक्वल टू 2 न फक्त इकडे डिव्हाइड करा. देअरफॉर a इक्वल टू 2 न इथे डिव्हाइड केलं की हे येणार -2/3 अँड k इक्वल टू इथे तुम्हाला k ची व्हॅल्यू मिळेल -2/3 त्याचा स्क्वेअर करायचा आहे. तो येणार 4/9. हा स्क्वेअर त्या ठिकाणी येईल. ही टर्म तुम्हाला आता इथं ऍडजस्ट करायची आहे इक्वेशन 1 मध्ये. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 काय बघा ते वाय स्क्वेअर -4/3y आणि ही लास्ट टर्म आता इथे घ्यायची प्लस 4/9 -4/9 आणि इथं पुढं काय शिल्लक आहे प्लस 2/9. दिस इज इक्वल टू 0 हे असेल. आता याच्यामध्ये या पहिल्या 3 टर्म म्हणजे पूर्ण वर्ग आहे आणि ह्या पुढच्या 2 टर्म्सना एकत्र करायचं. देअरफॉर y मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या दोघांच्यातून मायनस साइन कॉमन घ्या. 4/9 मायनस 2/9 दिस इज इक्वल टू 0 हे असेल. मग y मायनस 2/3 त्याचा स्क्वेअर मायनस 4 मायनस 2 ते येणार 2 डिव्हायडेड बाय 9 दिस इज इक्वल टू 0. या पद्धतीने येईल हे. आता हा कुणाचा वर्ग आहे सेकंड टर्म हे तेवढं मांडा. परत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला फक्त वापरा. y मायनस 2/3 चा स्क्वेअर मायनस √2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. आता हे झालं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचे फॅक्टर्स a प्लस b इंटू a मायनस b. Therefore, y minus 2/3 plus √2/3 y minus 2/3 minus √2/3 this is equal to 0. त्याचे 2 पार्ट करून घ्या सेपरेट सेपरेट. Therefore, y minus 2/3 plus √2/3 this is equal to 0 or y minus 2/3 minus √2/3 this is equal to 0. मग याच्यावरून y ची व्हॅल्यू काढा. y इक्वल टू ह्या सगळ्या टर्म पलीकडे पाठवा. जे प्लस आहे ते मायनस होईल, जे मायनस आहे ते प्लस होईल. 2/3 मायनस √2/3 or y equal to 2/3 plus √2/3. Therefore, y equal to then are 2 minus √2 divided by 3 or y equal to then are 2 plus √2 divided by 3. हे असे त्याचे रूट्स तुम्हाला मिळतील. मग शेवटचं वाक्य therefore 2 minus √2 upon 3 and 2 plus √2 upon 3 are the roots
of given quadratic इक्वेशन, या पद्धतीनं हे पूर्ण होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. याला पहिल्यांदा 2 ने डिव्हाइड करून घ्या. y² चा कोइफिशियंट 1च पाहिजे. डिव्हाइडिंग बाय 2. 2 ने डिव्हाइड केलं की इथं y² येणार, प्लस इथे होणार 9/2y, प्लस ह्याला 2 ने डिव्हाइड करा, 2×5 = 10 हे असेल. आणि हे आता तुमचं इक्वेशन नंबर 1 होणार. आता याच्यामध्ये मी कॉन्स्टंट एक इंट्रोड्यूस करतोय, k. नाउ कन्सिडर y² प्लस 9/2y plus k. This is equal to y plus a, brackets are square, therefore y² plus 9/2y plus k. This is equal to y² plus 2ay plus a². इथं कंपेअर करून घ्या. therefore 9/2y is equal to ही टर्म आणि ही टर्म इक्वल घ्यायची आहे, 2ay अँड एक k आणि a². k इक्वल टू a². प्रोसिजर सेम राहील. प्रोसिजर मध्ये आपण काहीच बदल करत नाहीये, फक्त दिलेलं इक्वेशन बदलेल, त्या पद्धतीने चेंजेस करा. therefore हे y कॅन्सल होईल. मला a काढायचा आहे. 2 ने इकडे डिव्हाइड करा. ऑलरेडी एक 2 आहे इथं. 2 × 2 होणार 4. therefore a इक्वल टू 9/4 अँड k इक्वल टू a² आहे. a च्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरा. आता 9/4 त्याचा स्क्वेअर तो येणार आहे 81 डिव्हाइडेड बाय 16 हे असेल. मग ही व्हॅल्यू आता मला इथं इक्वेशन 1 मध्ये वापरायची आहे. therefore from 1 y² plus 9/2y plus 81/16 ही टर्म मी इथं ऍड केली. लगेच पुढे सबट्रॅक्ट करतोय आणि हे लास्ट टर्म +5 आहे, ते +5 इथं मांडतोय या पद्धतीने. आता याच्यातल्या पहिल्या 3 टर्म हा परफेक्ट स्क्वेअर आहे. तो कुणाचा स्क्वेअर आहे ते बघा. पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट येणार y, मिडल टर्मचं फक्त साइन घ्यायचं आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट ते येणार 9/4 त्याचा स्क्वेअर. त्यानंतर या दोघांच्यातून मायनस साइन कॉमन घ्या. 81/16 -5 this is equal to 0. therefore y plus 9/4 त्याचा स्क्वेअर मायनस इथं 16×5 होणार, म्हणजे 81 - 80 डिव्हाइडेड बाय 16 दिस इज इक्वल टू 0 हे असेल. therefore y plus 9/4 त्याचा स्क्वेअर मायनस 81 - 80 ते येणार 1/16 this is equal to 0. therefore y plus 9/4 त्याचा स्क्वेअर मायनस हा पण पूर्ण वर्ग आहे 1/4 चा स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. आता हे परत एकदा आपण a² - b² पर्यंत आलेलो आहे. a² - b² इक्वल टू a plus b into a minus b.
देअरफोर इथं दोन पार्ट त्याचे तयार करा. y प्लस 9/4 प्लस 1/4 इंटू y प्लस 9/4 मायनस 1/4 दिस इज इक्वल टू 0. मग याचं सिम्प्लिफिकेशन y प्लस 9 अधिक 1 ते होणार 10 10/4 इथं वजाबाकी होईल 9 वजा 1 असे येईल. बघा लक्षात येते का? आता याचं परत किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घ्या. 2 भाग लागतील दोन्ही ठिकाणी. म्हणजे इथे येणार y प्लस 2 10 2 4 ते येणार y प्लस 4 8 दिस इज इक्वल टू 0. मग हे दोन पार्ट आता सेपरेट करा. हे असं येईल. याच्यावरून दोन व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला. फॉर y इक्वल टू -5/2 or y equal to -2. Therefore, -5/2 and -2 are the roots of given quadratic equation. That's a final answer. Next problem बघा. 5x square is equal to 4x plus 7. हे सगळं घ्या डावीकडे. Therefore 5x square minus 4x minus 7 is equal to 0. ह्याला 5 ने डिवाइड करा. Dividing by 5. लक्षात ठेवा एक्स स्क्वेअरचा म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 पाहिजे, त्याशिवाय पुढे जायचं नाही. एक्स स्क्वेअर मायनस 4/5x मायनस 7/5 इक्वल टू 0. हे तुमचं इक्वेशन नंबर 1. आता इथं के कन्सिडर करूयात आपण. कन्सिडर पहिल्या दोन टर्म आहे अशा घ्या आणि याच्या पुढे के ठेवा. दिस इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर असं कन्सिडर करायचं आहे. देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस के दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. देअरफोर आता याचं इक्वेशन इक्वेट करून घ्या. एक्स स्क्वेअर इक्वलच आहे. हे दोघं जण इक्वेट होतील पहिल्यांदा. म्हणजेच -4/5x दिस इज इक्वल टू 2ax अँड ह्या दोन टर्म्स इक्वेट होतील. ए इक्वल टू ए स्क्वेअर. आता हे इथलं सोडवूया. इथे एक्स कॅन्सल होईल. 2 इकडे डिव्हाइड करा. म्हणजेच ए ची व्हॅल्यू येणार -2/5 आणि ही ए ची व्हॅल्यू इथं वापरा. के इक्वल टू -2/5 त्याचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर किती येणार 4 डिव्हायडेड बाय 25 हा त्याचा स्क्वेअर येईल. आता ही तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळाली. ही के ची व्हॅल्यू आता या पहिल्या इक्वेशन मध्ये ऍडजस्ट करायचे. फ्रॉम 1 एक्स स्क्वेअर मायनस 4/5x तर इथं तो के घ्यायचा आहे. तो प्लस केला लगेच पुढं मायनस करा. -4/25 आणि ही टर्म शेवटची ही आहे अशी पुढे मांडून टाका. -7/5 दिस इज इक्वल टू 0. आता याच्यातल्या पहिल्या 3 टर्म्स म्हणजे पूर्ण वर्ग आहे.
तो कुणाचा पूर्ण वर्ग आहे बघा, पहिल्याच स्क्वेअर रूट, मिडल टर्मचं साइन, तिसऱ्याच स्क्वेअर रूट. बघा ते कसं घ्यायचं आहे ते समजून घ्या व्यवस्थित. या दोघांच्यातून मायनस साइन कॉमन घ्या, म्हणजे या दोन्ही टर्म्स प्लस होतील. असेल आता फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये थोडस सिम्प्लिफाय करावं लागेल. इथं 25 आहे, इथं पण 25 आणायचं असेल तर याला 5 न अंशाला आणि छेदाला डिव्हाइड करा, म्हणजे इथं 35 होईल आणि इथं 25 होईल. 5 न अंशाला आणि छेदाला डिव्हाइड केलेलं आहे. आता ह्याचं बेरीज वगैरे करू शकता तुम्ही. x मायनस 2/5 त्याचा स्क्वेअर मायनस 35 प्लस 4 ते होणार 39 डिवाइडेड बाय 25. दिस इज इक्वल टू 0. Therefore x मायनस 2/5 त्याचा स्क्वेअर मायनस इथे येणार √39 डिवाइडेड बाय 5 त्याचा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 0 हे असेल. आता हे परत एकदा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. याचे दोन फॅक्टर्स ए प्लस बी इंटू ए मायनस बी, एक्स मायनस 2/5 प्लस √39/5 x मायनस 2/5 मायनस √39/5. दिस इज इक्वल टू 0. असे दोन पार्ट त्याचे तयार होतील. एक रूट आहे, दुसरं विदाउट रूट आहे, त्यामुळे यांची बेरीज वजाबाकी सहजासहजी होत नाही. त्यापेक्षा सरळ टर्म सेपरेट करा. हे असेल मग फर्स्ट ब्रॅकेट इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल. याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू हे सगळं पलीकडे पाठवा, चिन्ह बदला. 2/5 मायनस √39/5 और x इक्वल टू 2/5 प्लस √39/5. Therefore x इक्वल टू, आता इथं छेद समान आहेत, अंशांची डायरेक्ट बेरीज आणि वजाबाकी. 2 मायनस √39/5 और x इक्वल टू 2 प्लस √39/5. अशा दोन व्हॅल्यूज मिळतील तुम्हाला. म्हणजेच हे दिलेल्या इक्वेशनचे दोन रूट्स आहेत. Therefore 2 minus √39/5 and 2 plus √39/5 are the roots of given quadratic equation. That's the final answer.